"अगं, तुझ्या वडिलांना तर लाख रुपये पगार आहे. कशाला एवढी मेहनत घेते? कशाला एवढा कष्ट घेते?" असे सांगणारे खूप सारे लोक माझ्या आसपास आहेत. पण त्यांना कोण सांगणार आहे? वयाच्या 28व्या वर्षी पण न कमवण्याचं दुःख काय असतं ते. वयाच्या 28व्या वर्षी पण आई हात पसरवण्याचं दुःख काय असतं ते. मी एक मुलगी आहे म्हणून काय झालं? मला पण कमवण्याची उमेद आहे. मला पण स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आज जेव्हा माझ्यापेक्षा लहान असलेली माझी मित्र-मैत्रिणी स्वतःच्या गाड्या घेत आहेत, स्वतःची घरं घेत आहेत आणि आपण त्यांच्यासमोर काहीच नाही. हे सगळं जे दुःख आहे ना, ते त्यांना कोण सांगणार आहे? तर माझी पण एक मुलगी आहे. तिला पण मला एक चांगलं आयुष्य द्यायचं आहे. स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करून तिला पण छान शिकवायचं आहे, मोठं करायचं आहे. ही सगळी स्वप्न घेऊन मी आहे तर चालत आहे. आणि या ठिकाणी आहे तर माझं आहे ना सध्या काम चालू आहे. म्हणजेच माझं आहे ना सकाळचं कॉलेज वगैरे होतं ना, त्यामुळे आहे तर मी लवकर उठले आणि तयारी केली. तयारी केल्यानंतर आहे तर मी घरी आले ना, तर घरी येऊन पण माझी जी बाकीची कामं होती ना, ती मी करून घेतली होती. आईला मदत करून दिली होती. जी कामं बाकी होती ना, ती मी लगेच पटापट घरी येऊन करून घेतली, चेंज वगैरे करून. आणि त्यानंतर कसं असतं माहिती का, आपल्याला खूप सारे लोकं बोलणारे असतात. पण त्यांना माहीत नसतं ना, आपल्या आयुष्यामध्ये आहे तर आपल्याला काय करायचं आहे, काय नाही, त्या गोष्टी त्यांना माहिती नसतात. आणि म्हणून ह्या सगळ्या जो आपला आटापिटा चालू असतो ना, तो त्यांना कळत नाही. तर या ठिकाणी आमची नीरू म्हणे, "मम्मा, माझा थोडा अभ्यास घे." म्हणून मी आहे तर तिचा अभ्यास घ्यायला बसले आणि मी पण स्वतःचा अभ्यास केला. कारण की माझ्या पण आहे तर कॉलेजच्या जरा वह्या कंप्लीट करण्याचं काम चालू होतं. तर ते मी करून घेतलं आणि लगेच मी बसले ना, तर आमच्या नीरूला लगेच माझा हेवा लागला आणि ती पण बसली. म्हणजे असंच असतं, आपण जर बसलो ना, मुलं लगेच अनुकरण करतात. तर असा होता आमचा आजचा दिवस.